तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। महाकुंभ कलश तीर्थदर्शनाची सागरेश्वरमध्ये सुविधा। प्रयागराजला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी अनुलोमचा पुढाकार। सागरेश्वर मंदिर देवराष्ट्र येथे महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचे आयोजन अधिकाधिक भक्तांना सहभागी करून घेण्यासाठी करण्यात आले। यामध्ये मंदिर परिसराची स्वच्छता, पूजेची तयारी, धार्मिक विधींसाठी पुरोहितांची व्यवस्था आणि भक्तांसाठी प्रसादाची योजना केली। कार्यक्रमाच्या नियोजनात धनगरी ढोल, महाआरती, तीर्थप्रसाद आणि प्रमुख वक्त्यांचे प्रवचन यांचा समावेश होता। श्रद्धाळूंना कार्यक्रमाची पूर्वसूचना देण्यासाठी आमंत्रण समाज आणि स्थानिक गावातून निमंत्रणे देण्यात आली। सायंकाळी 6 वाजता सोहळ्याची सुरुवात महापूजेने झाली। यामध्ये 55 जोडप्यांनी भक्तिभावाने पूजा अर्पण केली। यावेळी धनगर ढोलाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने उत्सवमय वातावरण निर्माण झालं। यानंतर महाआरती उत्साहात पार पडली। मंदिराचा परिसर मंगलमय झाल्याने भाविकांना विशेष आध्यात्मिक अनुभूती मिळाली। यावेळी प्रमुख वक्ते सागरजी सुतार यांनी महाकुंभ तीर्थाचे महत्त्व आणि आध्यात्मिक संदेश उपस्थितांसमोर मांडला। यानंतर तीर्थप्रसाद वितरण करून सोहळ्याचा समारोप झाला। या सोहळ्याचे विशेष नियोजन वस्तीमित्र डॉक्टर अक्षय होनमाने, भाग जनसेवक विकास थोरात, अनुलोम पलूस कडेगाव यांनी केलं। महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची इच्छा असूनही विविध कारणांमुळे प्रयागराजला जाता न आल्याने समाज बांधवांसाठी अनुलोम ही 2016 पासून समाजसेवेत अग्रेसर असलेली सामाजिक संस्था महाकुंभ कलश तीर्थदर्शन सोहळा हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवत आहे। या उपक्रमाद्वारे भक्तांना पवित्र गंगाजलाचे दर्शन आणि स्नान करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे। कडेगाव तालुक्यातून सागरेश्वर येथे महाकुंभ कलश तीर्थदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला। आर्थिक अडचणीमुळे प्रत्यक्ष गंगा स्नान न करता आलेल्या अनेक भाविकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले। महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि भव्य धार्मिक सोहळा असून तो दर 12 वर्षांनी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। यंदाचा महाकुंभ विशेष महत्त्वाचा होता, कारण तब्बल 144 वर्षांनंतर तो प्रयागराज येथे संपन्न झाला। गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांनी स्नान करून आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचा लाभ घेतला। मात्र काही भाविकांना इच्छा असूनही विविध कारणांमुळे कुंभमेळ्यात जाऊन पवित्र स्नान आणि साधू संतांचे दर्शन घेणं शक्य झालं नाही। अशा भक्तांची भावना लक्षात घेऊन अनुलोम संस्थेने प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचे तीर्थजल उपलब्ध करून दिलं। आम्हाला प्रत्यक्ष गंगा स्नान घडू शकले नाही, पण अनुलोमच्या माध्यमातून आम्हाला ती संधी मिळाली, अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली। महाकुंभ कलश तीर्थदर्शन सोहळा या उपक्रमामुळे आत्तापर्यंत हजारो समाज बांधवांना आध्यात्मिक लाभ मिळाला असून अशा उपक्रमाचे भविष्यातही आयोजन व्हावे, अशी जनतेची अपेक्षा आहे।